देशात महिलांच्या सक्षमीकरणाचे पोवाडे गाजले जातात. ग्रामीण भागातील व दबलेल्या महिला पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून शासनाच्या वेगवेगळ्या योजनाही आल्या. त्यामध्ये विशेषतः बचत गटाची योजना सुरू झाली. मात्र या बचत गटांना खरं तर राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज द्यायला अपेक्षित होतं. ते कर्ज या बँकांनी आता नाकारायला सुरुवात केली आणि म्हणून परिणाम असा झाला की या ज्या महिला आहेत त्या अर्थातच खाजगी फायनान्स कंपन्याकडे वळल्या आणि या खाजगी फायनान्स कंपन्याचं व्याजदर हे 20 ते 25% अधिक झालं आहे. विशेष म्हणजे या फायनान्स कंपन्या कर्ज देताना कुठलंही काही घेत नाहीत, फक्त आधार कार्ड पाहून कर्ज देतात. मात्र वसुली करताना दारात थांबतात. अशावेळी या महिलांना आता प्रचंड मोठ्या समस्या आलेल्या आहेत. खरं तर मी आत्ता उभा आहे केज शहरातील क्रांतीनगर हा भाग आहे. हा भाग दररोज रोजीरोटी कमावणाऱ्या महिलांचा भाग आहे. या ठिकाणी पूर्ण परिसर हा दररोज मोलमजुरी केल्याशिवाय रात्रीची चूल पेटत नाही. अशा ठिकाणच्या महिला आहेत आणि अशा महिलांना या ठिकाणी काय अडचणी आलेल्या आहेत. सध्या काल जेव्हा आमच्याशी त्यांनी संपर्क साधला तेव्हा त्यांच्या व्यथा ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो. कारण काही महिला चक्क आत्महत्येच्या पावित्र्यात आहेत, तर काही महिलांनी आपली घरं सोडल्याचं इथं आढळून आलेलं आहे, तर काही इतर मार्गाने गेल्याचंही त्यांचं बोलणं आहे. हे सगळं ऐकून नेमकी समाजव्यवस्था कुठं चालली याचा विचार करण्यासाठी प्रशासन आणि समाजाला आता नक्कीच भाग पाडलेला आहे. म्हणून आज प्रत्यक्ष मी स्वतः इथं आलेलो आहे आणि त्या महिलांची जे काही म्हणणं आहे ते आता आपण ऐकून घेणार आहोत. आपण पाहतो याच त्या महिला आहेत ज्यांना या बचत गटाच्या माध्यमातून अनेक समस्या आलेल्या आहेत. या समस्या आपण जाणून घेणार आहेत आणि किमान आता तरी केज तालुका प्रशासन ज्यांची जबाबदारी आहे हे आर्थिक फायनान्स कंपन्यावर नियंत्रण ठेवण्याची, या सर्वांना खरं तर हा व्हिडिओ पाहून जर जाग आली तर आम्हाला वाटतं बरं होईल आणि या शहरातील काही समस्या सुटायला मदत होईल. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहेत काय समस्या आहेत तुमच्या, सांगा. म्हणजे तुम्ही सांगताय की बचत गट तुम्ही स्थापन केले, तर तुम्हाला काय अडचणी आल्यात आत्ता? आम्ही फायनान्स भरण्यामुळे व्याजानं रोजानं पैसे काढून आणले ना, आम्हाला रोजच बी अडकलात, फायनान्समध्ये बी अडकलात. आम्हाला काही सुधारणा, घर सोडावं लागायला लागलं, याजा वाट्यानं पैसे वाढत चालले. तुम्ही खाजगी फायनान्स कंपन्याकडे कसं काय वळलात? म्हणजे काय कारण आहे तुम्हाला वळण्याचं? आम्हाला पैसा लोन देत चालले, आम्ही घेत चाललो. हां, म्हणजे काही तुमच्याकडून काही घेतलं नाही त्यांनी असं महत्त्वाचं आधार कागद? कार्ड घेतले आमचे. आधार कार्ड, फक्त आधार कार्डवर किती लोन दिलं तुम्हाला? 30,000, 40,000, 50,000 गटाला? हां, गटाला दिलं हे कर्ज? गटाला. हां एक बाईला हां, एक आम्ही आहे. घेत चाललो. हां, म्हणजे गटाच्या नावाने एवढं कर्ज दिलं तुम्हाला. हां. आणि आता काय समस्या येईल तुम्हाला आता? आता काय हप्ते आमच्या जायनात, हां मग ते हप्त्यामुळे इळ दारातले रात्रात सर लोक उठणार, हां, आम्हाला दबाव यायला लागला. आम्ही आत्महत्या करण्याच्या पावित्र्यात आहेत. या महिलांच्या डोळ्यातले अश्रू जरा बघा तुम्ही. वस्तुस्थिती आहे या ठिकाणी, हा काही मीडिया नाही आहे की त्यांना अगोदर सांगून या ठिकाणी केलेलं आहे. ह्या खऱ्या मनातल्या व्यथा आहेत. जेव्हा काल यांचं ऐकलं म्हणून हा व्हिडिओ करण्याचं आम्ही ठरवलं. कारण आपण बघू शकता मध्ये पैसे गेले, त्याच्यामुळे मी 8 लाख रुपये नवऱ्याला करून घातले. मग त्या घाबऱ्याने गट उचलले, घरी विक्री काढले. आता मी त्या घराला बी भाव यायला, त्याला तरी भाव यायला. आता तुम्ही सगळ्या बचत गटाच्या महिला आहेत का? सगळ्याच, म्हणजे सगळ्या जणींना हा प्रॉब्लेम येऊ लागलेला आहे. हां आम्हाला जर मोठ्या बँकेनं जर लोन दिलं तर आम्ही फायनान्स कंपनीकडे कशाला गेलो असतो. हां, आम्हाला मोठी बँक लोन आम्हाला पाहिजे तितकी देत नाही, म्हणून आम्ही हे दारातले गट उचललेले आहेत सर. आणि आता ते वरचोट झालेत, आम्हाला भरणं व्हायला लागलं. आमचं म्हणणं हेच आहे की बचत गटाच्या सर लोकांनी आम्हाला सवलती द्याव्या. वसुलीसाठी काय करतात ते? काय तशी करतात? करते, दारात उठतच नाही आमच्या. आम्हाला वसुली 9-9, 10-10 वाजता संध्याकाळच्या देऊन ते आम्हाला शिवीगाळ करायला दबाव आणायला लागले. आमच्या दबाव म्हणजे यांचे पैसे भरायला तुम्ही कोणाकडून घ्यायलात पैसे? व्याजावाले व्याजावाला किती व्याज घेतात ते साधारणतः? रोज घेते सर 500 रुपये रोज, 600 रुपये रोज चालू आहे. त्यांना आम्ही दबावाखाली याला आम्ही आत्महत्या केवळ करायची पैसे वेळ आली. काढायचे नाही, सर लोकांचे पैसे भरायचे. कारण सर लोक उठत नाहीत म्हणून उठतच दबाव नाही सर, म्हणून आम्ही म्हणून तुम्ही शेवटी ते पैसे भरायला खाजगी सावकाराकडे जाताय आणि खाजगी सावकारांचे दर खूप मोठे आहेत तुम्ही असं म्हणताय. आपण बघू शकतो या महिला एका चक्रव्यूहात अडकलेल्या आहेत. क्रांतीनगर भागात केवळ आपण एका गटाला फक्त भेट दिलेली आहे. त्यांचं मत आहे की अशा सगळ्याच महिला अशा चक्रव्यूहात अडकलेल्या आहेत. याचं कारण सहज आहे. कोणी म्हणेल की यांनी खाजगी यांचे का घ्यावेत? शेवटी गट चालवण्यासाठी पैसा गरजेचा आहे, म्हणून यांना जेव्हा आम्हीच दाखवलं गेलं खाजगी फायनान्स कंपन्यांनी की आम्ही तुम्हाला सहज देऊ शकतो,
देताना त्यांनी सहज दिलं, पण वसुली करताना मात्र ते आता दारातलं उठत नाहीत. इज्जती खातर या महिला पुन्हा ते पैसे भरण्यासाठी सावकाराकडे जाऊन ते पैसे आणून त्या भरू लागलेल्या आहेत. या बाबतीत नेमकी सत्यता काय आहे हे प्रशासनानं तपासावं. आता आम्ही फक्त एक मेडिएटर म्हणून काम करतो आहे, या महिला आणि प्रशासन. वस्तुस्थिती या समाजामध्ये नेमकं ही जगणारे जे लोक आहेत यांना काय अडचणी येऊ लागलेल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँका त्यांना कुठलंच कर्ज देत नाही आहेत आणि त्यांनी कर्ज न दिल्यामुळं, कारण त्यांची टक्केवारी थोडी कमी असते, ते परवडणारं कर्ज असू शकतं, त्यांना ते परतफेड करायलाही प्रॉब्लेम नाही आणि राष्ट्रीयकृत बँका थोडं समजूतदारीची भूमिका बी घेऊ शकतात. मात्र नेमकं त्या बँका यांना दारात उभा करत नाहीत. इकडं तर शासन अगदी देश लेवलला पंतप्रधानापर्यंत वाजून सांगितलं जातं की महिलांना आम्ही सक्षम कसं बनवायलो, पण बेस रूटला खरी परिस्थिती ग्राउंडवर काय आहे हे प्रशासनानं जाणून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. त्याचं हे उदाहरण आज आम्ही केज शहरातील क्रांतीनगर भागात भेट दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी आढळून आलेलं आहे. खरं तर हे परिस्थिती सगळीकडे असल्याचं आम्हाला कळतं आहे, परंतु आम्ही फक्त या ठिकाणी आज भेटलेलो आहोत. ही परिस्थिती खूप गंभीर आहे. काय सांगताल आणखीन कोणाला, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे का? बोला ना. सर, परिस्थिती अशी झालेली आहे, ते फायनान्सचं 8 दिवसाचं जी कर्ज आहे ती एकच नाही फायनान्स, असे 4-5 फायनान्स आहेत. मग महिलांनी काय केलं, ही फायनान्समध्ये समजा कर्ज उचललं, सुरळीत महिलांचं सुरुवातीला चाललं, त्यांनी हप्ते 2 वर्ष 3 वर्ष 8 वर्ष अशी भरले. आता त्यांची परिस्थिती अशी झाली की हप्ता भरायला पैसे नाहीत, मजबूर झालेत, खाण्याला मजबूर झालेत, चहाला साखर भेटाना, ते इतके मजबूर झालेत की विचारायची सोय ना, लेकराचं शिक्षण होईना, पुस्तकं भेटाना, वही भेटाना, आणि परत त्या काय करायला लागल्या, मग सावकाराकडून पैसे आणून 5 रुपये टक्केनं व्हायना 10-20 असा रेट आहे, तर ते आणून ही पैसे भरायला लागल्या. मग आता सावकाराचं इकडं वाढलं, तिकडं गटाचं वाढलं, त्याच्यामुळे महिला मजबूर झाल्या. काही पण महिला करायला तयार आहेत, किंडी विकायला पण तयार येतात, घरं सोडून चालल्या, आत्महत्या करायला तयार येतात, काही महिला वाईट मार्गाला पण चालल्या. ह्याच्यामुळं प्रशासनानं थोडं लक्ष महिलाकडे द्यावा आणि माझी एवढीच विनंती की एवढं कर्जमाफीचं काहीतरी करावं. मला वाटतं समाज आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनो हे शब्द ऐका जरा, या महिलांची मनोगत ऐका. यानं तरी तुम्हाला जाग आली तर ठीक होईल. कारण का की आपण बघताय त्यांनी सांगितलेल्या व्यथा किती भयंकर आहेत आणि या महिला कोणत्या कोणत्या पावित्र्यात कोणत्या कोणत्या मार्गावर आता जात आहेत याचाही आता समाजानं विचार करावा. केवळ समाज म्हणून जगताना केवळ एक मोठी भाषा बोलून उपयोग नाही आहे. प्रत्यक्ष ग्राउंडवर मैदानात या महिलांना जगण्यासाठी काय अडचणी येऊ लागलेल्या आहेत या केज तालुका प्रशासनानं समजून घ्यावं. यामध्ये जे की दुय्यम निबंधक असतील, ज्यांच्या फायनान्सवर ज्यांचं नियंत्रण आहे, वित्त संस्थावर ज्यांचं नियंत्रण आहे, अशा संस्थांनाही ज्यांचं नियंत्रण आहे त्यांनीही या गोष्टीकडे लक्ष द्यावं. ही वसुली त्यांची इतकी मोठ्या प्रमाणात चालू आहे की त्यांना आत्महत्या करण्याची वेळ यावी किंवा त्यांना वाईट मार्गानं जाण्याची वेळ यावी, याचा जबाबदार नेमका समाजातील कोणता घटक आहे, कोणता विभाग आहे, याचं केज तालुका प्रशासन, माननीय तहसीलदार साहेब असतील किंवा संबंधित दुय्यम निबंधक असतील, ज्यांचं या वित्त संस्थावर नियंत्रण आहे त्या असतील, या सर्वांनी याची उत्तरं शोधली पाहिजेत. जर का अनपेक्षित काही घडलंच तर निश्चित उद्या आम्ही या केज तालुका प्रशासनाला यासाठी जबाबदार धरू. याच्यातून काय मार्ग काढता येईल, चुकले असतील महिलासुद्धा, खाजगी फायनान्स संस्थांचं कर्ज घेताना आमिष म्हणून त्यांनी घेतलेलं आहे, त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही घ्या फक्त, आणि नंतर आता मात्र वसुली खूप मोठ्या प्रमाणात आहे. व्याजदर 20 ते 25%. अगदी साध्या बँका परवडत नाहीत, त्या 20 ते 25% या महिलांचं जीवन पुन्हा कसं उभं राहू शकेल याचा आता प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आम्ही हा प्रयत्न एवढाच करतोय, फक्त या महिला आणि प्रशासन यांच्यामधील दुवा बनून या समस्येला वाचा फुटेल एवढीच अपेक्षा आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं. तुमची काय समस्या आहे? सर, माझी आई घर सोडून गेली कर्जामुळं. कर्जामुळं घर सोडून? हां, लोकांच्या व्याजाचे हे जे पैसे आहेत ना, हां, त्याच्यामुळे ती घर सोडून गेली ना. आता येणं बी झाले, गट आहेत, रोजाचे पैसे आहेत, मला एकटीला इथं हे करून गेली ना. अच्छा. माझी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती, जे काही या महिला सांगतायत त्याच्यातलं सत्य शोधावं आणि याच्या चौकशा कोण करेल. अगदी छोट्या लेवलच्या चौकशा राज्य शासन कुठंही करतं आहे, तर या महिलांच्या आयुष्याची त्यांची आई सोडून गेलेली आहे केवळ कर्जापोटी, याची काय सत्यता आहे ही प्रशासनानं शोधून समाजापुढे आणावी. छोटे आहेत, हां लेकरं छोटे आहेत म्हणलं माझे. हां, तर प्रशासनानं एवढं तरी करावं की याच्या मागची सत्यता शोधून समाजापुढं व प्रशासनापुढं नक्की आणावी एवढी अपेक्षा.